जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी उत्साहात साजरा केला जाते आणि या दिवशी परतवाडा क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राम ठाकरे यांनी पैठणीचा खेळ म्हणून महिलांसाठी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिलांमध्ये जे संतप्त गुण आहे त्या गुणांना वाव देण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. जाणून घेऊया ठाकरे साहेब, काय तुमची कल्पना आहे कार्यक्रमाची? कसं आहे, जागतिक महिला दिन म्हटलं तर महिलांसाठी एक मोठा दिवस असतो. या दिवशी आम्ही शेवाळकर सभागृह वाघामाता संस्थानला खेळ पैठणींचा म्हणून एक एक त्याला टॅगलाईन दिलेली आहे. त्यामध्ये काय होणार आहे, विविध खेळ ठेवलेले आहे. शायरी बेस्ट शायरी त्यांना बक्षीस देऊ, कविता, देशभक्तीपर कविता ज्यांनी गोरगरिबामध्ये आत्मसन्मान वाढेल, उत्साह वाढेल अशा कवितांना आम्ही वाव देऊ. आणि बरेच सारे खेळ ठेवलेले आहेत. ते वेळेवर तिथं बायांना माहीत पडेल, महिलांना माहीत पडेल. आणि त्याच्यातल्या विजेत्यांना आम्ही जाग्यावरच पैठणी, होम मिनिस्टर जे सिरियल आहे त्या सिरियल प्रमाणे जाग्यावर पैठणी वाटप करू. जाग्यावर आम्ही त्यांना नथनी देणार आहोत, आम्ही पूजेची थाली देणार आहोत. या सर्व गोष्टी त्या दिवशी होणार आहे. एकूणच या कार्यक्रमाची कल्पना तुम्हाला कशी आली? भविष्यात तुमचे अजून काय प्लॅनिंग्स आहेत? अजून काय विविध कार्यक्रम घेऊन राजकीय क्षेत्रात मध्ये चर्चा आहे की भावी नगराध्यक्ष म्हणून आपण निवडणुकीमध्ये उतरणार, काय? निवडणुकीत उतरणार नाही. भावी नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर राम ठाकरे आजच निवडून आलेले आहेत. कळलं का? कारण की माझं नेटवर्क एवढं टाईट आहे, तुम्हाला माहित नाही कुठल्या लेवलवर मी म्हणजे राजकारण खेळ आहे आणि हा कुठल्या लेवलवर सुरू आहे मला माहित आहे. आम्ही व्यवस्थित आमचे पत्ते टाकलेले आहे. तिकीट इकडून नाही भेटली तर आम्ही तिकडून कसं येऊ, सगळ्यात प्रयत्न आम्ही सगळे फिट केलेले आहे. तुम्ही हे समजून घ्या. राम ठाकरे गोरगरीब याची जनतेसाठी विकासासाठी येणार आहे. राम ठाकरे असा नाही की खाली झोला लेके आया और झोला भर के गया, ऐसा राम ठाकरे जिंदगी नहीं करेगा. मला राजकारणाशी लेणं देणं नाही आहे. मी इथंच माझ्या कामात सुखी आहे. पण मला उतरायचं याच्यासाठी की बऱ्याच गोष्टी आहे हो. शाळेचे बुरे हाल आहे, शिक्षणाचे बुरे हाल आहे. शाळा बंद पडल्या जिल्हा परिषदच्या. आहे शाळा तर पैसे कुठून देतील गोरगरीब? माझं स्वप्न हे आहे की भांडे घासणारी जरी असली, तिचा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, त्याला शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. शिक्षण जर दिलं ना तुम्हाला, कोणाला गरीबाला कोणाच्या दारात जायची गरज नाही. कोणी वोटिंगच्या वेळेस जर पैसे वाटले ना, तो हक्काने मी पैसे घेणार नाही भाऊ राजकारणात, मला ज्याला वोट द्यायचा त्याला अभिमान वाटेल. म्हणून शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि अंगणवाडीचे प्लॅन असे केलेले आहे मी, इथल्या अंगणवाड्या वसाहत पडलेल्या आहे, फक्त पोलिओसाठी उघडतात. अचलपूर नगरपालिकेमध्ये कोट्यावधींचे भ्रष्टाचार झाले, कित्येक नगराध्यक्षांनी आपले घर भरले, परंतु आजपर्यंत हे भ्रष्टाचार बाहेर नाही आले. यावर काय म्हणणार? प्रामाणिकपणे सांगतो, मला काहीच माहित नाही यातलं. मी हमेशा सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार आहे. मी कोणाच बद्दल नकारात्मक कधीच बोलत नाही, ना जीवनात बोलणार. जे झालं माझं जीवनात एक आहे, जे झालं त्याला म्हणतात जे वाहलं ते पाणी आणि जे राहिली ती गंगा. सकारात्मक दृष्टिकोनातून इथून पुढे कसं चांगलं करता येईल, या शहराचा विकास कसा करता येईल, आरोग्याच्या बाबतीत म्हणा, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा. प्रशिक्षणार्थी बरेच असतात की जे ग्राउंड मध्ये प्रिपेअर करतात पोलीस भरती, आर्मी, वनपालसाठी. त्यांना ग्राउंड नाही आज, त्यांना प्रिपेरेशन साठी ग्राउंड नाही आहे. आणि शहराचे बुरे हाल आहे. आता मला सांगा, सीओनी सन्माननीय सीओ साहेब, बरेच लोक सांगतात एक खूप चांगला माणूस आहे सीओ साहेब. पण मला वाटतं सीओ साहेबांना पिन कोण लावली की बा त्या गुजरीतलं हटवा म्हणून. सीओ साहेब, आपने बुलडोजर लोगों के दुकानों पे नहीं चलाया, बुलडोजर आपने लोगों के पेट पे चलाया, याद रखना. एवढे सारे लोक तिथं मेहनतीनं रोजगार कमवत होते. तुम्हाला माहित आहे का त्यांचं किती नुकसान होते? त्यांचं फळं सडतात हो, फळं सडतात, नुकसान आहे. पण एवढ्या तुझी ते मेहनत तर होणार होती ना, चोरी करत होती का मेहनत? सीओ साहेबांना म्हणणं आहे पक्के अतिक्रमण काढा. हा, सीओ साहेबांना माझं म्हणणं आहे, तुम्ही अतिक्रमण काढलं हे चूक नाही केली, तुम्ही त्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली का? तुम्ही पहिले, राम ठाकरे शब्द देतो मी सर्वात इथल्या नागरिकांना, सगळं सांगतो मी. राम ठाकरे नगराध्यक्ष बनल्यावर 3 महिन्याच्या अंदर खोक्यासारखे स्लॅबचे दुकानं मी नेऊन देईल, बनवून देईल त्यांना. तिथं मुद्दा कसा आहे, फळ विक्रेते आणि तिथले व्यापारी
यांच्यामध्ये वाद आहे. आपण व्यापाऱ्यांनाही सोबत घेऊ, फळ विक्रेत्यांनाही सोबत घेऊ. व्यापाऱ्यांनी त्यांना एक वेगळं मार्केट काढून देऊ. फळ विक्रेत्यांना पानठेल्यासारखे असे स्लॅबचे जेणेकरून शेटर घेऊन ते वेगळं काढून देऊ. आणि तिथं कसे का तुम्ही म्हणता की आता त्यांना हटवलं, त्यांना म्हणता अंदर जा. तुम्ही बघितलं का आतमध्ये किती घाण आहे, नाल्यात पाणी आहे. सीओ साहेबांना जर फळं लागले, सीओ साहेब माणसाला पाठवून देईल. कोणी घे बा पैसे, 200 रुपये, 400 रुपये आणि ऍपल. सीओ साहेब जेव्हा तिथं स्वतः जाऊ तर एवढा वास सहन करेल का? नालीत नालीत विकणारे का फळ विक्रेते? हा हा कुठला न्याय आहे? मला सांगा ना. तुम्हाला पर्याय व्यवस्था पहिले तयार करायला लागत होती. मी हा विषय सन्माननीय प्रवीण टायगर जो डिस्कस करतो, हा दिस इज नॉट द वे. तुम्ही कोर्टाच्या पोटावर बुलडोजर चालूच नाही शकत. तुम्ही पहिले त्यांच्यासाठी मार्केट तयार करा. व्यापाऱ्यांनाही सोबत घ्या. व्यापाऱ्यांनाही चांगलं मार्केट तयार करा आणि मग कुठं तिथला मार्ग निघेल. राम ठाकरे जब नगराध्यक्ष बने ना, 3 महीने के अंदर ये मैटर सॉल्व कर दूंगा मैं. उनके लिए दुकान बनाऊंगा, सब सब चकाचक रहेगा. कार्यक्रम लिख लो.